नमस्कार, पुन्हा एकदा सरला फॅमिली व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ हा आपला सायबनला जिथे आम्ही फिरायला गेलो फॅमिली सोबत, तर तो आहे। आणि खूप असं मस्त उद्यान आहे आणि फिरायला इतकं छान आहे। आणि आता पावसाळ्यामुळे सगळीकडे एकदम असं हिरवेगार वातावरण आहे। आणि तुम्हाला जर कुणाला जर नगरमध्ये राहायला असेल आणि फिरायला जायचं असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुमचा फायदा होईल आणि खूप असं मस्त तुम्ही तिथं पण एन्जॉय करू शकता। पण जाताना तुम्ही नक्की जे अंगाला आपण हे म्हणतो ना, जे मच्छर चावू नये म्हणून ती एखादी क्रीम लावून जा, कारण भरपूर असे मच्छर आहे। आणि आता वातावरण तर माहिती आहे तुम्हाला की मच्छरामुळे काही पण होतंय, तर थोडीशी काळजी घ्या। आणि तिथं बोट रायडिंग वगैरे सगळं आहे। आणि जो पार्ट एक आला आहे तर तो सुद्धा चांगला आहे, तुम्ही तो पण नक्की जाऊन बघा। त्यामध्ये जे एंट्री वगैरे तिकीट वगैरे सगळं माहिती दिलेली आहे तुम्हाला। आणि खूप असं मोठं उद्यान आहे आणि झाडं खूप जास्त प्रमाणात आहे इथं। आणि आम्ही काय करत होतो, एन्जॉय पण करत होतो आणि व्हिडिओ पण बनवत होतो, थोड्याशा रील्स वगैरे बनवल्या, म्हणजे असं दोन्ही पण चालू होतं। आणि आम्ही भरपूर वेळ तिथं स्पेंड केला आणि तरी भरपूर असं आमचं फिरायचं राहिलं। आणि काय होतं, वेळच तेवढा आणि पावसाचं वातावरण होतं, पाऊस पण येणार होता। म्हटलं चला आपलं निघू घरी लवकर। आणि जेवढा होईल तेवढा आम्ही व्हिडिओ बनवला, जेवढा आम्हाला फिरता येईल तेवढा आम्ही फिरलो। आणि बघा दीदीचं खूप असं एन्जॉय चालू आहे, खूप आनंद घेते ती, दादूचं सुद्धा ते चालू आहे। आणि इतकी दमलो आम्ही ना बस खाली पण असंच हवं होतं की नॅचरल वातावरणामध्ये आम्हाला असं दमायला हवं होतं की आपण कसं एखाद्या डोंगरावर टेकडीवर जातो आणि तिथं फिरतो, असं मन जर रोजचं जे आपलं त्रास असतो, टेन्शन असतं ना, ते सगळं आपलं टेन्शन निघून जातं। तर तसं आम्हाला ठिकाण हवं होतं। आणि पहिल्यांदा गेलो आहे आम्ही इथं, म्हणजे माझ्या फ्रेंड्स वगैरे गेल्या, पण आम्हाला वाटलं खूप जास्त तिकीट आहे तर आम्ही त्यामुळे गेलोच नाही। आणि हे बघा इथं आपल्याला आता बोट रायडिंग करायची आहे। आणि बोट रायडिंग आणि कठपुतलीचा शो जो आहे तो फ्रीमध्ये आहे। आणि बाकीचे भरपूर अशा काही गोष्टी आहेत जे पैसे देऊन आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो, पण आम्ही काही केलेल्या नाही आहे त्या। दादू अरे किती छान आहे रॅबिट, ओ माझा बच्चडा। आपली मंगवानीच व्हाईट व्हाईट आहे। आणि जेव्हा तुम्ही सायबनला जाशाल तेव्हा अगोदर बोट रायडिंग करून घ्या, कारण मग गर्दी वाढली का मग आपला नंबर लागत नाही लवकर। आणि मग जी बोट रायडिंगचा आनंद असतो तो आपल्याला घेता येत नाही। आणि मग बाकीचं जेव्हा बोट रायडिंग होईल ना, बाकीचं तुम्ही मग फिरायला सुरुवात करा, वेगवेगळे गोष्टी तुम्हाला ज्या ज्या बघायच्या आहेत त्या तुम्ही बघा। तर आम्ही अगोदर तेच केलं, पण थोडेसे नंबर होते मग आम्ही तिथं आसपास फिरत होतो, कारण बाजूला जरी गेले लगेच दुसरे येऊन नंबरला उभे राहतात। तर म्हटलं नको, आता दाजींची खूप तळतळ चालू होती, तर आम्हाला जायला उशीर झाला। आणि मग इकडे फिरत बसलो तर तिकडे नंबर वाढतात, तर दाजी म्हणे अगोदर बोट रायडिंग करू आणि मग बाकी नंतर तुम्ही खेळत बसा। आणि असे जास्त झाड आहे, हे बघा, हे असे हे लावलेले आहेत, ते लावलेले आहेत असे बघा। आणि आता आपल्याला आहे ना बोटिंग करायची तिकडं, तर तिथं नंबर चालू आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलो इथं। आणि झाड बघा, खूप अशी सारी झाड आहेत। आणि हे बघा मुलांना, हे बघा दीदी करते तिचवादी, दादू आला खाली आणि दीदी मध्ये। हा, आपल्या दीदीला कशा जायचंय का दीदी, भरतीला जायचंय ना? हा, बघा सगळीकडे झोके वगैरे लावलेले आहेत खेळायला,
काय काय चांगले आहेत, झोके चांगले आहेत, हिरवगार आहे जास्त इथं. आणि हे बघा इथं छोटीशी अशी टनेल आहे ही, आणि इथून आहे ना पुढे गेलं ना तिथं निघती ती, पण मग भीती वाटते कारण आतमध्ये काय सेफ्टी आहे काय नाही आपल्याला काही माहित नाही. इथं जास्त कुणी असं नाही का मागं बघायला वगैरे नसतं, तर त्यामुळे आम्ही इथून काही गेलेलो नाही. तसं ते आम्हाला म्हटले सगळीकडे CCTV कॅमेरे वगैरे सगळं लावलेलं आहे, काळजी म्हणजे नाही का एक सेफ्टी म्हणून. आणि हे बघा भरपूर असे सारे झाडं, आणि झाडं खूप आहे इथं, उंच उंच एकदम मोठी मोठी झाडं आहेत. आणि हे बघा ही टनेल अशी, हा ती जी टनेल दाखवली मी, हा बघा हिथून अशी ऊन अशी, आणि हिथून मोकळे. हे बघा इथं येते, इथून असं इकडे बाहेर यायला पुन्हा ती तशी. ते बघा अशी टनेल बनवलेली आहे. किती छान वाटतंय ना, आणि थांबावं वाटतं इथंच, खूप मस्त वाटतं. आणि शहरातलं जीवन सोडून असं जीवन खूप छान वाटतं, हिरवगार. आणि एखाद्या दिवशी असं टाइम स्पेंड करायला पाहिजे. आणि मच्छर खूप आहे दिदे. आणि आम्हाला खरं आहे ना बोटिंग करायची, ते पण तुम्हाला दाखवू, कारण तिथं नंबर चालू आहे बोटिंगला. हे बघा दाजी मुलं सारखी सैरभर भेटतात, आणि झाड बघा किती छान छान आहे. ते दाजी आले. आपल्याला बोट, हा हिथून हिथून हिथून. आणि तिकडे बघा ते जे आहे ना ते निंबाळक दिसतंय तिकडे, आहे का नाही? हा हिथं बायपास आहे, ते दादू टनल म्हणून चाललंय. अंधार आहे खूप या टनेल मध्ये, भीती वाटते ना. दादू कसं आहे, थांबा ए दादू मला सांग आता, इथं इकडे बघा खाली, आणि कसं वाटतं सांग. आवडलं तुला इथं आल्यावर? दादूला फक्त काही नाही, फक्त खेळायचंय. तुला कसं वाटतं दीदी इथं? भारी वाटतं. चला इथं बघा किती छोटे छोटे नाही का ससे, हे बघा. आणि जर आमची सोनू असते ना यांना बघून घाबरलेच असते. थांबा तुम्हाला दाखवते. ए छोनू पनू ससू, तोंड नको लावू दीदी. चुकीच होते, किती छोटे छोटे आहे ना. तिकीट काय एवढे पैसे भरले ना आम्ही. एवढं तर बघ. ते भारी. माझं काय झालं ग मम्मी? पप्पा बोला ना. बघा ना पाणी कप्पावर दिसतं. असं थांबणार चंचल पण नसतो. आता आहे ना इथं आहे का आपल्याला बोटिंग करायची. कुठं लाईफ मधली मी पहिल्यांदा इकडे घेणार आहे. आता हे जे पाणी ना इथं आपल्याला बोटिंग करायची. माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदा बोटिंग करणार आहे. मी पण. हे तर आहेच म्हणून. तुम्ही तर लहान आहे ग, मी आता एवढी मोठी झाली तरी आता शिकवते. हा पप्पाने आणलं नाही मम्मीला कधी. हा ना पप्पा आणलं नाही मला कधीच. यांनी मम्मी एका म्हणून आणलं. मीच नाही आलो कधी, मम्मीला कुठं आणती. पप्पा आपण अजून आहे ना तिकडे जायचं आपल्याला. तिकडे जायचं फिरायला. ऐक माझी शॉर्ट रील घ्यायची. आता सांगतो. भांडायचं नाही माझ्या सोबत बसल्यावर. आता आपण घरी नाहीये. आता सांगते भांडले होता सगळं. घामा घुम झाली बघा दीदी. मग किती ते आता दिवसभर आपण थांबू. पप्पाला नाही का सांगायचंच नाही. आपण नाही का पार अंधार पडलं जाऊ. आता एवढे पैसे भरले काहीतरी खेळायला पाहिजे ना आपण. फोन जाशील ना सोडून देशील. नाही एवढं मागाच फोन कसं काय सोडून. घाबरले ना मी. 2 फोन माझ्या म्हणलं चपला काढून जात नाही मी. हे बघा आम्हाला आहे ना बोटिंग करायची. हे बघा अशी बोट आहे अशी.
त्याच्यात नाही का चालवावं लागतं. आता मी इथं चालवणार बोटिंग. पप्पांनी आहे ना ग मम्मी, पप्पा आणि मी बोटिंग चालवणार. पप्पा व्हिडिओ काढतात ते चक्क देतात ते आपल्याला. माझ्या आधा चक्क पाहिजे. अयो तू नको येऊ मग. आम्ही जेव्हा बोटमध्ये बसलो तेव्हा आम्ही मुलांची काळजी वगैरे घेऊन व्यवस्थितच बसलो होतो, कारण लक्ष पण होतं आमचंवालं. आणि मागून त्यांचा एक माणूस होता ना, तो पण बसलेला होता की आपल्या सेफ्टीसाठी म्हणून. त्यामुळे भीती वाटायचं काही कारण नाहीये. ते बी म्हणतात 150 रुपये तिकीट म्हणलं, जावा का माग म्हणलं, नंतर म्हणलं हाऊस पप्पा काय होते म्हटलं चालू. आणि बोट रायडिंग केली ना आम्ही. ते काका खूप चांगले होते, खूप असे फ्रेंडली आमच्याशी बोलत होते. आणि हे बघा आता दीदीना मी आता बोट रायडिंग झाली, आता चाललो आहे पुढं. कठपुतलीचा डान्स बघायचा मला, बघायचा कठपुतलीचा डान्स. मग माझं स्कर्ट पूर्ण वाला झाला. चलता है ऐसे है ना, बड़े बड़े शहरों में छुट्टी. बघा किती छान वाटतंय ना. आणि फक्त आता तुम्ही व्हिडिओ बघत राहा, जास्त काय बोलणार नाही मी. ह्या पुलावरून चाललोय. आणि तू इकडे पळत पळत थांब 5 मिनिटं. ये कधी तू ये. अगं ते नसतं का आपण फोन मध्ये इथून लटकून असं जातात. हा फुकट आहे ना मम्मी, आपण बघितलं नाही का फोन मध्ये ते असं इथं वायरीने असं लटकून जातात खाली. जाऊन दे आपण परचेस परत बसू. तर मी दमला आता थोडं बसते. दमले बापरे. इकडे बघा ना एकदा. ना मी खूप दमली येऊन क्यू क्यू. आता मी नाही का कठपुतलीचा डान्स बघणार आहे. चला लोक, संपलं जाऊन का फायदा आहे ना. ए वाव किती भारी माग. ए तिकडे पायरी बघ मम्मी. मम्मी पायाला जाते. हाँ मम्मी आपकी उम्र हो गई. सशी बघितले ना तिथं. इथं लई सशीच जास्त सगळीकडे. चला
नुसतं गाड्याच्या सारखं गार्डन सारखं खेळायला. लई मच्छर रे बा इथं. नाही दिसत मला इथं कुठेच नाही इथं. काय हा कुठे चला ना आधी बघून दे. तर आता आम्ही कठपुतलीचा शो बघायचा होता, त्यासाठी थांबलो, पण तिथं अजून वेळ होता, 1 तासाचा ब्रेक होता. म्हटलं चला अगोदर अजून जास्त फिरून घेऊ, कारण भरपूर फिरायचं राहिलेलं होतं आमचं. आणि तिथं इतकं मोठा एरिया आहे ना, फिरायला तर भरपूर आहे. तर अजून एक नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे, तर 3 व्हिडिओमध्ये आपला हा भाग येणार आहे सायबनमधला. तर नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओमध्ये काय आवडलं, कोणता भाग आवडला तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ताईला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ.